मुलांनो, मागील व्हिडिओत आपण टीनेजर्स प्रेयर ही कविता शिकलो. त्या कवितेवर आधारित क्विज या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही सोडवू शकता. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम, अ टीनेजर्स प्रेयर. मुलांनो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात ज्या 8 कविता दिल्या आहेत त्या कवितांवर आधारित ॲप्रिसिएशनचा 5 गुणांचा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. त्या प्रश्नाची सोप्या पद्धतीने तयारी करण्यासाठी व 5 पैकी 5 गुण मिळवण्यासाठी ॲप्रिसिएशन म्हणजे काय व ते कसे लिहावे ते आपण समजून घेऊया. ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण. एखाद्या कवितेची रचना, विषय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यातील उत्तम गुणांचा आस्वाद घेणे म्हणजे ॲप्रिसिएशन होय. ॲप्रिसिएशनवर आधारित तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो ते आपण पाहूया. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो 5 मार्क्स. 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नात तुम्हाला पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक कविता दिलेली असते व त्याखाली पॉईंट्स दिले जातात. त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचे असते. ते पॉईंट्स कोणते आणि प्रत्येक पॉईंटला किती गुण असतात ते आपण पाहूया. टायटल हाफ मार्क, नेम ऑफ द पोएट हाफ मार्क, राईम स्कीम 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच एनीवन 1 मार्क, थीम ऑर सेंट्रल आयडिया 2 मार्क्स. असा एकूण 5 गुणांचा हा प्रश्न असून आपण जर याची चांगल्या प्रकारे तयारी केली तर तुम्हाला परीक्षेत 5 पैकी 5 गुण मिळवता येतील. आता आपण प्रत्येक पॉईंटनुसार ॲप्रिसिएशन कसे लिहायचे ते समजून घेऊ. टायटल शीर्षक, कवितेचे नाव. येथे तुम्ही कवितेचे टायटल म्हणजेच नाव लिहावे. ते तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेतच दिलेले असते. वरच्या बाजूला ते दिलेले असते. आता अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे ॲप्रिसिएशन लिहिताना टायटलमध्ये अ टीनेजर्स प्रेयर असे लिहावे. आता आपण दुसरा मुद्दा पाहूया, नेम ऑफ द पोएट. येथे तुम्ही कवीचे किंवा कवयित्रीचे नाव लिहावे. हे सुद्धा बऱ्याच वेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले असते. कवितेच्या शेवटी ते लिहिलेले असते. अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे कवी कोण आहेत? जे मोर्स. म्हणून नेम ऑफ द पोएट काय तर जे मोर्स. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे काय तर राईम स्कीम म्हणजे नियमित यमक योजना आणि राईम्स म्हणजे यमके. कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटी हे राईम्स येत असतात. त्यांचे उच्चार सारखेच असतात. फॉर एक्झाम्पल वे, डे, सी, मी. आणि राईम स्कीम कसे लिहितात तर ए, बी, सी, डी इत्यादी अक्षरांचा उपयोग करून राईम स्कीम लिहावी लागते. आता आपण टीनेजर्स प्रेयर या कवितेची राईम स्कीम कशी लिहायची ते पाहूया. प्रथमतः कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटच्या शब्दाखाली अंडरलाईन करा. आता स्टांजा 1 मधील शेवटचे शब्द कोणते आहेत? बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक. आता बिगिनिंग या शब्दापुढे ए हे अक्षर लिहा. त्यानंतर मेक या शब्दापुढे बी लिहा. आता मेक या शब्दापुढे आपण बी का लिहिले तर बिगिनिंग्स आणि मेक हे रायमिंग वर्ड्स नाहीत. आता चूज या शब्दापुढे सी अक्षर लिहा. सी का लिहिले तर वरील दोन्हीही शब्द बिगिनिंग्स आणि मेक हे चूज या शब्दाशी रायमिंग वर्ड्स नाही आहेत. आता पुढचा शेवटचा शब्द कोणता? टेक. टेक या शब्दापुढे बी लिहा. आता बी का लिहिले आपण तर मेक आणि टेक हे रायमिंग वर्ड्स आहेत आणि मेकच्या पुढे बी हे अक्षर आलेले आहे म्हणून आपण टेकच्या पुढे बी लिहिले. म्हणजे या स्टांजाची राईम स्कीम काय आली? ए, बी, सी, बी. आता तुम्हाला राईम स्कीम कशी लिहायची हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. तरी पण आपण अधिक चांगले समजण्यासाठी सेकंड स्टांजाची राईम स्कीम पाहूया. आता प्रथम काय करायचं तर प्रथम कवितेतील शेवटच्या शब्दाखाली अंडरलाईन करायची. केली अंडरलाईन? कोणते शब्द आले मग?
लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. आता लाईफ या शब्दापुढे कोणतं अक्षर येईल? ए. सक्सेस या शब्दापुढे बी, कारण लाईफ आणि सक्सेस हे रायमिंग वर्ड्स नाहीत. रोड या शब्दापुढे कोणतं अक्षर येईल? सी, कारण रोड हा शब्दसुद्धा याच्याशी लाईफ आणि सक्सेसची रायमिंग वर्ड्स नाही आहेत. आता डिस्ट्रेस पुढे कोणतं अक्षर येईल? तर बी. आता आपण परत बी का लिहिलं? तर सक्सेस आणि डिस्ट्रेस हे काय आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत. म्हणजे सेकंड स्टांजाची राईम स्कीम कशी होईल? ए, बी, सी, बी. अशा प्रकारे तुम्हाला आता राईम स्कीम कशी लिहायची ते समजले असेल. प्रत्येक कवितेत सर्व स्टांजाची राईम स्कीम सारखी असेलच असे नाही. काही कवितेमध्ये ती वेगवेगळी असते. अशा वेळेस ती प्रत्येक स्टांजानुसार लिहावी. आता आपण ॲप्रिसिएशनचा चौथा मुद्दा पाहणार आहोत, फिगर ऑफ स्पीच, भाषिक अलंकार. आपण जसे वेगवेगळे दागिने घालतो तसेच भाषेचे सौंदर्य वाढवण्याकरता वेगवेगळे अलंकार वापरले जातात. त्याला फिगर ऑफ स्पीच असे म्हणतात. कवितेमध्ये विविध अलंकार आलेले असतात, परंतु त्यातील कमीत कमी एका अलंकाराचे नाव तुम्हाला लिहायचे असते. जर तुम्हाला सर्व नावे येत असतील तर तुम्ही सर्व नावं लिहिली तरी चालतील उत्तरामध्ये. आता आपण अ टीनेजर्स प्रेयर ह्या कवितेमध्ये कोणकोणते फिगर ऑफ स्पीच आलेत ते पाहूया. अलिटरेशन, इन्व्हर्शन, मेटाफोर, ॲपॉस्ट्रॉफी, पर्सॉनिफिकेशन. सर्वच कवितांच्या बाबतीमध्ये फिगर ऑफ स्पीच लिहिताना एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही कविता आलेल्या आहेत त्या प्रत्येक कवितेमध्ये अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. त्यामुळे परीक्षेत तुम्हाला कोणत्याही कवितेचे ॲप्रिसिएशन विचारले तरी फिगर ऑफ स्पीच तुम्ही अलिटरेशन लिहू शकतात, की जेणेकरून तुम्हाला 1 गुण नक्कीच मिळेल. आता आपण शेवटचा मुद्दा पाहूया, थीम ऑर सेंट्रल आयडिया. थीम ऑर सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना. यामध्ये तुम्हाला दिलेल्या कवितेतील मुख्य विचार, मुख्य कल्पना व मुख्य विषय लक्षात घेऊन कवीला या कवितेतून नेमके काय सांगायचे आहे हे 2 ते 3 ओळीमध्ये लिहायचे असते. यासाठी 2 गुण असतात. आता आपण अ टीनेजर्स प्रेयर या कवितेची सेंट्रल आयडिया कशी लिहिता येईल ते पाहूया. द थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन्स. द स्टेज ऑफ टीनेज इज इम्पॉर्टंट. ही or she decides the path of life. So in this poem, a teenager prays to God to show him or her the way of success and help him to lead the best life. या कवितेमध्ये नेमके काय सांगितले आहे ते या ठिकाणी आपण थीम और सेंट्रल आयडियामध्ये लिहिलेले आहे. आता आपण इथे ज्या ओळी लिहिलेल्या आहेत किंवा मला काय वाटलं ते मी लिहिलेलं आहे, या पद्धतीने तुम्ही तुमच्या भाषेमध्ये देखील थीम और सेंट्रल आयडिया लिहू शकतात. अशा पद्धतीने जर तुम्ही ॲप्रिसिएशनची तयारी केली तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये 5 पैकी 5 गुण मिळतील. मुलांनो, मागील व्हिडिओत आपण टीनेजर